आजची गोष्ट आहे सापळा. सापळा म्हणजे ट्रॅप. ट्रॅप म्हणजे एखाद्याला जाळ्यात अडकवणे. आता इथे पाहूया कोणी कोणाला जाळ्यात अडकवले. चला, तर गोष्टीचा मेन जो ऍक्टर आहे, नायक आहे, तो आहे धीरा, जो एक बूट पॉलिश करणारा मुलगा आहे. चला तर आपण गोष्टीला सुरुवात करूया. पहा, धीरा हा बूट पॉलिश करणारा मुलगा होता. तो खूप लहान असतानाच त्याचे वडील वारले होते आणि आता तो कुठे, तर आपल्या बहीण आणि आईसोबत एका झोपडीत राहत होता. धीरा हा फार कष्टाळू मुलगा होता. शाळा सुटल्यानंतर तो एका सिनेमागृहाजवळ बसून आपल्या उदरनिर्वाहासाठी बुटांना पॉलिश करत असे. उदरनिर्वाह म्हणजे आपलं पोट भरण्यासाठी तो काय करत होता, बुटांना पॉलिश करत होता. कोण? धीरा. चला, सिनेमागृहाजवळ बसून आपल्या उदरनिर्वाहासाठी तो बूट पॉलिश करत होता. एके दिवशी खूप उघडत होते. धीरा एका झाडाखाली बसून दिवसभराची मिळकत म्हणजे जे काही पैसे कमावले होते ते मोजत होता आणि एक लोकप्रिय धून गुणगुणत होता. म्हणजे आपण पण जसं गाणं बोलत राहतो, कुठे एकटंच बसलो असेल तर तसं तो एखादा एक लोकप्रिय म्हणजे प्रसिद्ध गाणं असं गुणगुणत होता, बोलत असेल. बरोबर. तेव्हा त्याने एका वाटसरूचे बोलणे ऐकले. वाटसरू म्हणजे एका रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाचं त्याने काय ऐकलं, तर बोलणं ऐकलं. काय म्हटलं तो माणूस, एक चोर जवाहिराच्या दुकानातून आताच पळाला. जवाहीर म्हणजे कोण, तर एक ज्वेलर्स वाले, गोल्ड ज्वेलर असतात ना, सोन्याची विक्री करणारे, त्याला जवाहीर बोलतात. पण त्याने त्याच्या दुकानातून काय केलं होतं, तर एका चोराने चोरी करून तो पळाला होता. धीराने पैसे मोजणे थांबवले आणि त्याने आपले पैसे पटकन खिशात घातले आणि वाटसरूला वाटसरूलाच विचारलं, काय, केव्हा, कोठे, म्हणजे कोठे झालं हे, केव्हा झालं. तर त्या वाटसरूने म्हणजे रस्त्याने जाणाऱ्या माणसाने काय सांगितलं, आता इतक्यातच त्याने एक सोन्याचा हार चोरला आणि त्याला पळून जाण्यात यश मिळाले. आत्ताच त्याने चोरला आणि त्याला पळून जायला यश पण मिळालं. आणि ते म्हणत होते की त्याला दाढी होती. आता ते दुकानदार सांगत होता की जो चोरी करणारा माणूस होता त्याने काय केलं, त्याला तर दाढी होती असं म्हटलं त्यांनी. बरोबर. पुढे अजून काय म्हटलं त्यांनी, तर असे म्हणत तो वाटसरू आपल्या मार्गाने पुढे गेला. तो वाटसरू गेला पण धीरा आपल्या ठिकाणी आहे, विचार करतोय काय झालं. धीरा त्या जवाहिराच्या दुकानात चोरीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी जाणार तोच एका ग्राहकाने त्याला भटकले. काय झालं, धीरा आता त्या दुकानात जाणार होता. नक्की काय झालं, चोरी कोणी केली, कशी केली, त्याला विचारपूस करायची होती. पण त्या करण्याच्या आधीच तो तिथून जाणार, तेवढ्यात तिथे एक माणूस आला. त्याने सांगितलं, त्याने धीराला थांबवलं. त्याने धीराला काय सांगितलं, तर लहान मुलगा आहे ना धीरा, म्हणून त्याला असं म्हटलं, मुला, माझ्या बुटांना सुरेख पॉलिश कर, म्हणजे माझ्या बुटांना छान असं पॉलिश करून दे, काही घाई नाही. तो आपल्या मनगटावरील घड्याळाकडे बघत म्हणाला. मनगट म्हणजे इथे हातावरचं घड्याळ बघितलं आणि तिथे कळून सांगितलं की मला काही घाई नाहीये, आरामात तू बूट पॉलिश करून मला दे. अच्छा, आता मग पुढे काय झालं, तर त्या ग्राहकाने निळा सूट आणि तांबडा टाय घातला होता. निळा सूट होता, तांबडा टाय घातला होता. तो एखाद्या श्रीमंत माणसासारखा दिसत होता. कोण? तो जो कोणी माणूस आला तो होता तो. धीरा थोडासा शांत झाला. त्या माणसाने प्रथम आपला डावा बूट स्टूलावर ठेवला, म्हणजे डावा पायाचा बूट त्याने स्टूलवर ठेवला. तो बूट पॉलिश करण्यासाठी स्टूल असतो त्याच्यावरती ठेवला. धीराने त्याच्याजवळ त्याच्या जवळील पिवळ्या कपड्याने बूट चटकन स्वच्छ केला. त्याच्याजवळ धीराकडे पिवळा फडका होता, त्याने लगेच स्वच्छ करून घेतला बूट. त्याच्यावरती धूळ असेल ती साफ केली असणार. नंतर त्याने काय केलं, तर डबी उघडली. त्याच्याकडे बूट पॉलिश करण्याची एक डबी असते, त्याच्यामध्ये क्रीम असते, ती लावली की बूट एकदम चमकदार होतो. म्हणून ती डबी काढली त्याने आणि त्या डबी त्यातून थोडे पॉलिश घेतले. पॉलिश म्हणजे ती क्रीम घेतली आणि ब्रशने त्या बुटावर पसरवलं. ब्रशने काय केलं, त्या बुटावरती पॉलिश पसरवलं. तो वेगाने काम करू लागला. त्याने ते पॉलिश जोरात घासले आणि ते बूट चमकू लागले. पटापट काम करायला लागला. बरोबर. आणि बूट एकदम चमकायला लागलं. आपल्या डोळ्याच्या कोपऱ्यातून धीराला दोन शिपाई जवळ येताना दिसले. असा डोळ्यातून असं साईडला दिसत होतं की दोन पोलीसवाले, शिपाई म्हणजे पोलीसवाले त्याच्याकडे येतात असं वाटलं. मूर्ख पोरा, तू तुझे काम व्यवस्थित करीत नाहीस, तो त्या पोलिसांकडे ओझरते पाहून ओरडला. म्हणजे त्या पोलिसांकडे पाहून त्या जो कोणी तो बूट पॉलिश करण्यासाठी आलेला व्यक्ती होता, तो व्यक्तीला राग आला. तो पोलिसांकडे हलकसं बघत होता ना, कोण? तो मुलगा. तेव्हा त्या माणसाने काय सांगितलं, मूर्ख मुळा, तू तुझं काम व्यवस्थित करत नाहीयेस. बरोबर. म्हणजे त्या पोलिसांकडे बघून त्याला आणखी राग आला. तो म्हणतो, तू व्यवस्थित काम करत नाही, तू बूट पॉलिश नीट कर, बुटांना चमक येईपर्यंत पॉलिश कर, चमक आली पाहिजे बुटांना तेवढं पॉलिश कर. खेळ संपायला अजून 5 मिनिटांचा अवकाश आहे. म्हणजे त्याचं काही खेळ चालू आहे का नाही.
त्याचा खेळ चालू संपायला अजून 5 मिनिटं आहेत असं तो म्हणाला. म्हणजे 5 मिनिटात धीराचं काम आटपायचं आहे. धीरा खूप अस्वस्थ झाला. हा कोणीतरी महत्वाचा माणूस असला पाहिजे, कदाचित तो पोलिसांकडे माझ्या विरुद्ध तक्रारही करेल असे त्याला वाटले. धीरा घाबरला. माझ्या विरुद्ध तक्रार केली तर पोलिसांकडे, त्याला वाटलं हा महत्वाचा माणूस आहे. म्हणून काय झालं तर बुटांना पॉलिश करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. म्हणजे आपलं लक्ष पूर्ण बूट पॉलिश करण्यावरतीच लावलं त्यांनी. कोणी? धीराने. आता डाव्या पायातील जो बूट होता त्याला पॉलिश करून झालेलं एवढ्याला. आता उजव्या पायातलं बूट पॉलिश करायचं होतं. धीराने सांगितलं दुसरा बूट सर असं विचारलं. त्या गृहस्थाने काय केलं, आपला दुसरा पाय स्टूलावर ठेवला. लवकर आटो. आता खेळ सुरू व्हायला आणखी 2च मिनिटे बाकी आहे. आता तो माणूस जो होता ज्याला आता आधीपर्यंत काही घाई नव्हती, तो आता म्हणतोय लवकर आटो. आता खेळ चालू व्हायला काहीच म्हणजे 2च मिनिटं राहिले, त्यामुळे तुला लवकर आटवायचं आहे. आतापर्यंत घाई नव्हती पण आता बघा ना काय गंमत आहे. धीरा स्वतःशीच म्हणाला काय गंमत आहे ही. एका क्षणापूर्वी त्याला घाई नव्हती पण आता तो खूपच घाईत होता. थोड्या वेळापूर्वी तर घाईच नव्हती, आता एकदम एवढा घाई झालाय तो. धीराने पटकन बूट स्वच्छ केला आणि त्यावर थोडे पॉलिश लावले. तो त्या बुटाला आपल्या कपड्याने चकाकी आणण्याच्या बेतात होता. कपड्याने चकाकी आणत होता त्या बुटाला. तोच त्या बुटाच्या मागील भागातून काहीतरी बाहेर येत असल्याचे त्याला जाणवले. ते काय असू शकेल? धीराला आश्चर्य वाटले. काय झालं तर बूट पॉलिश करता करता बुटाच्या मागून काहीतरी चमकते असं वाटलं त्याला. बरोबर. ते बघण्यासाठी त्या धीरा पण काय झालं तर आश्चर्य धीराला वाटलं. बरोबर. अधिक स्पष्ट जवळून पाहण्यासाठी म्हणजे ते स्पष्ट जवळून पाहावं म्हणून त्याने काय केलं, वाकून बघितलं ते नक्की काय चमकते त्याच्या बुटाच्या मागे. आणि मनातल्या मनातच म्हणाला अरे बापरे, हे त्याला काहीतरी दिसलं. आता नक्की काय आहे पाहूया पुढे. ठीक आहे मुला, आता वेळ झाली आहे. स्टूलावरून पाय उचलत तो गृहस्थ म्हणाला आता वेळ झाली, आता मला एवढंच वेळ माझ्याकडे होता, आता वेळ संपलेली आहे, आता थांब असं त्या गृहस्थाने, तो जो माणूस आला होता त्याने त्या धीराला सांगितलं. आता पुढे काय झालं, धीराने आपल्या कपड्याने बुटांना चकाकी आणण्याचे काम चालू ठेवले. धीराने आपलं काम थांबवलं नाही. चकाकी आणण्याचं काम म्हणजे ते बूट पॉलिश करण्याचं काम चालू ठेवलं. त्यावेळी तो माणूस आपल्या पिशवीतील सुटे पैसे चाचपडू लागला. आपल्या पिशवीमध्ये सुटे पैसे आहेत का शोधत होता धीराला देण्यासाठी. बरोबर. धीराने चटकन त्या 2 बुटांच्या बंदांची टोके एकमेकांना घट्ट बांधून टाकली व त्या माणसाने दिलेले पैसे न घेताच तो उठला. काय झालं तर धीराने ते 2 बंदांची टोके बांधली. 2 बंदांची टोके बांधली म्हणजे काय तर बुटांना लेस असतो ना, त्या लेस 2 पायाचे 2 लेस एकमेकांना बांधून टाकले. धीराला काहीतरी डाऊट आलेला आहे. बरोबर. त्याच्या बुटामध्ये काहीतरी चमकत होतं. धीराने दोन्ही बुटं बांधली आणि तो तिथून उठला. उठून कुठे गेला असेल, चला तो गृहस्थ तो पोलिसांकडे पळत जात असता त्याला त्या गृहस्थाचे किंचाळणे ऐकू आले. पोलिसांकडे पळायला झाला होता तेव्हा तो गृहस्थ म्हणजे जो पॉलिश करायला आलेला व्यक्ती होता तो ओरडला, अच्छा अरे बदमाश, मी तुला बघून घेतो पण हे काय होतंय. म्हणजे तो पळायला लागला धीरा तेव्हा तो माणूस म्हणायला लागला अरे बदमाश, तुला मी बघून घेईन. बरोबर असं म्हणायला लागला. आता पुढे काय झालं, तो गृहस्थ चालण्याचा प्रयत्न करू लागताच तोंडावर पडला. आता तो चालण्याचा प्रयत्न करणार पण त्याचे पाय तर बाजू ठेवले ना बुटांनी, मग त्यामुळे तो तोंडावरच पडला. बरोबर लागला असेल त्याला. पुढे काय झालं, धीरा 2 पोलिसांना घेऊन परत आला. त्यांनी त्याला पकडले. 2 पोलिसांना आणला आणि त्यांनी पकडलं पोलिसांनी धीराला. त्याला पोलीस ठाण्यात नेलं म्हणजे पोलिसांच्या ऑफिसमध्ये. पुढे अर्थातच धीराच्या समयसूचकतेबद्दल म्हणजे काय झालेलं होतं तर तोच खरा चोर होता. त्याच्या बुटामध्ये ते चोरी केलेलं हार काय होतं ते. बरोबर. तर धीराने जी काही वेळेमध्ये केलेलं काम आहे, समयसूचकपणा धीराने केलेली, त्याचं पोलिसांनी प्रशंसा केली. त्याला पोलिसांनी आणि जवाहिराने पण काय केलं तर पारितोषिक दिले. पोलिसांनी पण बक्षीस दिलं. तो जवाहीर म्हणजे तो कोणी ज्वेलरवाला होता त्याने पण काय दिलं, बक्षीस दिलं. त्याचप्रमाणे त्याच्या शाळेने सुद्धा पण काय केलं तर धीराच्या शौर्याबद्दल धीराला पदक दिलं, मेडल दिलं धीराला. बरोबर. तर अशी आपली गोष्ट संपलेली आहे. तुम्हाला कशी वाटली आपली गोष्ट जरूर कळवा, कमेंट करून कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनलला व्हिडिओला लाईक तर करणारच आहात तुम्ही, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला आणखी अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. मी ऐकून सांगणार आहे. दररोज आपण एक नवीन गोष्ट या चॅनलवर घेऊन येणार आहोत. थँक्यू.